हॅलो गाईज, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. बरं, आता तुम्ही विचार करत असाल कांदा टोमॅटो कशाला कापले आणि हे काय दिसतंय पांढरं पांढरं, तर हे आहे पनीर आणि आज मी बनवते पनीरची भुर्जी. म्हणजे असं काही वेगळं नाही आहे, पण जस्ट मी जशी बनवते तसं मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवते, जेणेकरून जर तुम्ही नसाल अशी बनवत तर तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. कारण आपण जसं काही वेगवेगळं बनवू शकतो तसे वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या चवीचे नक्कीच होतात. तर भरपूर रेसिपीज आहेत यूट्यूबवर पनीर भुर्जीच्या, पण तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा विसरू नका, जेणेकरून मला समजेल की नक्की माझी रेसिपी चांगली झाली आहे की नाही आणि तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट आहे की नाही. आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी एका पॅनमध्ये, हा जो पॅन तुम्हाला दिसतोय तो मी सारखं सांगते कारण तुम्हाला खूप आवडला आहे, जो मी डीमार्टमधून घेतला आहे. आणि ह्यामध्ये आधी मस्तपैकी तेल टाकायचं, जेवढं लागेल तेवढंच, एकदम जास्त नाही. आणि ऑइली करायची असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. हिंग मस्तपैकी त्यामध्ये आधी ॲड करायचं, त्यानंतर जिरं, मोहरी, कढीपत्ता सगळं काही असं तडतडून द्यायचं की त्यांना चटका लागला पाहिजे अगदी. आणि ते छान तडतडले की मग त्यामध्ये वरतून कांदा ॲड करायचा. कांदा तर काय प्रत्येक पदार्थामध्ये कांदा हा असतोच, त्याची प्रेझेंटी लागलीच पाहिजे. त्यामुळे कांदा आपण त्यामध्ये वरून ॲड केला. ॲज पर पनीर साईज, म्हणजे तुम्ही जर पाव किलो पनीर आणताय किंवा कितीतरी ग्रॅममध्ये पनीर आणताय तर त्याप्रमाणे तुम्ही कांदा ॲड करू शकता. मी 2 मोठे कांदे कापलेत कारण आमच्या दोघांचीच पनीर भुर्जी होती. आणि हे काजू जे दिसत आहेत तुम्हाला आणि मॅगी मसाला, हे खूप ऑप्शनल आहे. म्हणजे टेस्टी पाहिजे असेल तर थोडासा मॅगी मसाला अगदी टाकायचा. म्हणजे तुम्ही म्हणाल मी हे सगळं मॅगीचं पॅकेट पनीर भुर्जीमध्ये टाकते, तर असं नाही आहे. मी ते मॅगीचं पॅकेट एक जवळजवळ 4 ते 5 पदार्थांमध्ये टाकते, कारण तो खूप कमी यूज करायचा असतो फक्त टेस्टसाठी. त्यामुळे मी मॅगी मसाला नंतर ॲड करणार आहे, तुम्ही व्हिडिओ पुढे बघतच राहा. आणि जे काजू टाकलेत ते आम्हाला असंच पनीर भुर्जीमध्ये, म्हणजे पनीरच्या कोणत्याही भाजीमध्ये काजू टाकायची आवड आहे आणि आम्हाला आवडतात ते खायला. कारण मी आई करते तिथपासून पनीर भुर्जी खात आली आहे, तिथपासून त्यामध्ये काजू हे असतातच. जर घरात नसतील तर नाही टाकायचे, असं काही कंपल्सरी नाही आहे की काजू टाकलेच पाहिजे तर मी भाजी खाणार नाही, असं कोणाचंच नाही. आणि जे पनीर मी कुस्करून घेतलं, अगदी आपण भात कसा कुस्करून खातो तसं छानपैकी पनीर बिंदास हाताने कुस्करून घ्यायचं, काही चमचा वगैरे वापरायचा नाही. त्यामध्ये कांदा साईड बाय साईड पनीर कुस्करून घेतलं आणि कांदा शिजेपर्यंत, कांदा अगदी काळा कुट्ट होऊन द्यायचा नाही, थोडंसं लाल तांबूस आणि काळासर झाला की मग त्यामध्ये वरतून टोमॅटो ॲड करायचा. गाईस, तुम्हीसुद्धा जर कोणत्याही भाजीमध्ये कांदा जो आहे तो मेन इन्ग्रेडियंट आहे, तोच जर तुम्ही कच्चा ठेवला तर भाजीची टेस्टच नाही लागत. आणि मी वरून तुम्ही तेल टाकलं तर तुम्ही बोलाल वरून तेल का टाकलं, तर मला तेल थोडंसं कमी टाकलं, कारण मी जर लागेल तरच थोडं तेल टाकत असते. आणि ही जी बॉटल आहे ती खूप क्यूट आहे, कारण ती काचेची बॉटल आहे. माझी आधीची बॉटल आहे ती मी म्हणजे ऑलमोस्ट ती तापून गॅसच्या बाजूला ठेवलेली आणि त्यामुळे ती तडा लागली. त्यामुळे आता मी हिची पूर्ण काळजी घेते. आणि मला खूप छान मिशोला डील मिळाली ह्या 2 बॉटलची. मला आय गेस 170ला 2 ग्लास बॉटल मिळाल्या ऑइल कंटेनरच्या, त्यामुळे खूप छान पडली मला. मी त्याचा असा काही सेपरेट व्लॉग नाही बनवला, पण जर तुम्हाला हवे असतील तर मिशोला तुम्ही डिरेक्टली जाऊन फक्त ग्लास ऑइल कंटेनर टाईप करा, सर्च ऑप्शनमध्ये तुम्हाला इझिली मिळून जातील. आणि खूप छान प्राइसिंगमध्ये वेगवेगळ्या बॉटल्स आणि साईजप्रमाणे अवेलेबल आहेत. मी कांदा असं भाजण्यासाठी थोडंसं झाकण ठेवलं. कालच्या मी ठाण्याच्या व्लॉगमध्ये पण आय गेस पनीर भुर्जी दाखवली होती, पण मी त्याची पूर्ण रेसिपी नाही दाखवली कारण मला थोडी घाई होती. आणि मला मेन इंटेन्शन होतं की आम्ही जे ठाण्याला एन्जॉय केलं, आम्ही कारवान मेनूला डिनर केला वगैरे, तर ते मला सर्व दाखवायचं होतं. त्यामुळे मी हे सर्व इन डिटेल नाही सांगत बसली. आणि जर तुम्हाला कारवान मेनूचा जो डिनरचा माझा कालचा व्लॉग आहे तो आवडला असेल गाईज, तर नक्की लाईक करा, कारण तुमचे लाईकच नाही आहेत आणि तुम्ही सबस्क्राईबच नाही करत, फक्त तुम्ही व्हिडिओ बघता, दॅट्स इट. माझ्याकडे आलं लसणीची पेस्ट जी आहे ती बनवलेली असते. जर काही जणांकडे अवेलेबल नसेल तर त्यांनी लसूण अगदी ठेचून बारीक छान काळा होईपर्यंत भाजून दिला ना तेलात, तरी त्याची खूप छान टेस्ट लागते. फक्त तो लसूण कच्चा नाही राहिला पाहिजे ॲज पर कांदा, कारण ते मग कच्चं फ्लेवर येतो त्यामध्ये. जर तुम्हाला परफेक्ट अशी पनीर भुर्जी बनवायची असेल तर ह्या सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो करा, नाहीतर आपलं असंच ओबडधोबड बनवायचं असेल तर तुम्ही काहीही बनवू शकता. आणि कशीही करा, पनीरची भाजी खूप छान होते. आणि त्यानंतर मी वरतून थोडंसं तेल ॲड केलं आहे, कारण मला थोडंसं असं सुकल्यासारखं वाटलं, ड्राय झाली आहे ग्रेव्ही असं वाटलं त्यामुळे. आणि जर तुम्हाला, म्हणजे मी जे जेवण बनवते त्यामध्ये कमी ऑइल, सर्व पदार्थांमध्ये मी ऑइल खूप कमी टाकते, कारण मला जास्त ऑइली नाही आवडत. आणि सगळ्या पदार्थांमध्ये पापड पण इवन मी खूप कमी तेलामध्ये तळून काढते. तर
तुम्ही अगदी छोटंसं म्हणजे छोट्याशा तेलामध्ये सुद्धा तुम्ही कांदा टोमॅटोची ग्रेव्ही छान करू शकता. फक्त आपण ज्या भांड्यामध्ये ते करतो त्यावर डिपेंड असतं, कारण ते स्टिक होता कामा नये बॉटमला. त्याच्यानंतर मी अजून वरतून हळद का टाकणार आहे, कारण मी आधी जी थोडीशीच हळद टाकलेली आणि हळदीचा जो फ्लेवर आहे तो पनीर भुर्जीमध्ये खूप छान लागतो, त्यामुळे मी हळद टाकली वरून. त्यानंतर मी वरतून आमचे मालवणी मसाला जे होतं ते 1.5 टेबलस्पून टाकला. त्यानंतर ॲज पर युअर कम्फर्टेबल तुम्ही तुमच्या फॅमिलीच्या टेस्टप्रमाणे तुम्ही मसाला यूज करू शकता. जर तुम्हाला स्पायसी हवं असेल तर तुम्ही स्पायसी टाकू शकता. सुहानाचे माझ्याकडे 2 मसाले होते, मटन मसाला, चिकन मसाला नव्हता. मी पावभाजी मसाला त्याच्याऐवजी टाकला, पण ते दोन्ही मसाले खूप छान टेस्ट येते भाजीला आणि ऑब्व्हियसली पावभाजी मसाल्याने कोणत्याही भाजीला टेस्ट छान येते. मी हे मसाले दोन्ही कमी क्वांटिटीमध्ये टाकले, कारण मला पुढे थोड्याशा प्रमाणामध्ये मला मॅगीचा मसालासुद्धा ॲड करायचा होता. त्यामुळे थोडंसं पाणी टाकलं आहे, कारण ते खाली तव्याला स्टिक होऊ नये सगळे मसाले. पाणी टाकून आपण थोडंसं छान ढवळून घ्यायचं, जेणेकरून सगळे मसाले त्या कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीला एकदम छानपैकी लागतील. ते बघा, तुम्ही बघू शकता थोडंसं पॅनला चिकटलं. जर मसाले आणि तेल कमी असेल ना तर मग ते पॅनला थोडंसं लागतं, त्यामुळे मी थोडंसं आधीच पाणी टाकून दिलेलं. त्याच्यानंतर जे मी काजू कट करून ठेवलेले, म्हणजे मी 2-3च काजू वापरलेले, तर ते 2-3 काजू मी त्यामध्ये टाकते. त्यानंतर ते छान परत मिक्स करून घेणार आणि जे मी पनीर जे कुस्करा केलेला भातासारखा अगदी, ते पनीर आता मी वरतून टाकणार आहे आणि ते आता जातं आहे मस्तपैकी तव्यामध्ये, पॅनमध्ये गरमागरम पनीर भुर्जी रेडी होण्यासाठी. हेच पनीर तुम्ही जर कुस्करून नाही घेतलं तरी चालेल, तुम्ही क्यूब्स पण करू शकता. छोटे छोटे क्यूब्स जर केले तरीसुद्धा भाजी खूप छान होते आणि माझी आई बनवायची तशी, म्हणजे छोटे छोटे बारीक बारीक क्यूब्स कट करून द्यायची मी तिला आणि त्याप्रमाणे मग ती भाजी बनवायची आणि काजू भरपूर टाकायची ती, त्यामुळे खूप यम्मी लागायची भाजी. मी ती भाजी आज मिस करते, कारण मला खायलाच मिळत नाही ती भाजी इकडे असल्यामुळे. मी कधीतरी तुमच्यासाठी ती भाजी नक्की बनवेन, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कळेल की ती भाजी किती छान आहे, त्याचीसुद्धा रेसिपी, आणि तुम्हीसुद्धा ती नक्की ट्राय करा. आणि आजची जी रेसिपी आहे पनीर भुर्जीची, जर ती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून जा गाईज. कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून मला कळतील की तुम्हाला व्हिडिओ आवडले आहेत माझे की नाही आवडले. तर आता मस्तपैकी पनीर भुर्जी तयार झालं आहे. मी साईड बाय साईड नंतर म्हणजे भाजी झाल्याच्या नंतर आता मी चपात्या करून घेणार आहे, जेणेकरून चपातीबरोबरच छान लागते. तांदळाची पातळ भाकरी अशी टाकली ना तरीसुद्धा पनीर भुर्जी छान लागते. वरतून छान कोथिंबीर अशी भुरभुरायची एकदम बारीक कट केलेली, म्हणजे तीसुद्धा खूप छान. आणि कोथिंबीर टाकल्यानंतर मी आधीसुद्धा टिप्समध्ये सांगितलं आहे तुम्हाला जेवणाच्या, की लगेच ढवळून घ्यायचं, कारण मग ती कोथिंबीर काळी पडते. जर तुम्ही लगेच ढवळलीत तर ती छान मिक्स होते. आणि तुम्ही बघू शकता पनीर भुर्जी रेडी आहे. काही लवकर जेवायला या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका प्लीज. बाय बाय, थँक्यू.